जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। नियमित पदांसाठी पदभरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आरोग्य विभाग अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका या महानगरपालिकेसाठी नियमित म्हणजेच परमनंट पदांसाठी ही पदभरती होणार आहे। यामध्ये जवळपास वेगवेगळ्या 19 संवर्गातील पदं भरून घेतले जात आहेत। 490 पदांकरता ही पदभरती होत आहे। त्याच्यामध्ये विविध पदं आहेत, कोणत्या पदांचा समावेश आहे, पेमेंट स्केल काय आहे, कोणत्या कास्टला किती जागा आहेत, समांतर आणि सामाजिक आरक्षणानुसार किती जागा आहेत, या सगळ्यांविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिलं पद असणार आहे फिजिओथेरपिस्टचं, त्याच्यामध्ये तुम्हाला S14 पे स्केल मिळणार आहे। त्याचबरोबर औषध निर्मालाचा सुद्धा S14 पे स्केल। विद्यार्थी मित्रांनो, मला इथं थोडंसं काहीतरी करेक्शन असेल असं वाटत आहे, कारण आरोग्य विभाग असेल किंवा DHS असेल, DMER असेल, जिल्हा परिषद असेल, या वेगवेगळ्या जे महानगरपालिकांच्या जाहिराती निघत असतात त्या महानगरपालिकांमध्ये औषध निर्माता जो आहे यांच्यासाठी S10 पे स्केल असतं। यावेळेस S14 हे काय चुकून पडलेलं आहे का खरंच आहे याच्याविषयी कन्फर्मेशन येईल, किंवा हे जर महानगरपालिकेच्या लक्षात आलं तर ते प्रसिद्धी पत्रक जे आहे ते प्रसिद्ध करून याच्याविषयी माहिती नक्की देतील। याच्याविषयी थोडासा डाऊट आहे, बघू याच्याविषयी काही अपडेट येतं का ते। त्याच्यानंतर बघा, कुष्ठरोग तंत्रज्ञांचं सुद्धा एक पद आहे, त्यांना सुद्धा S14 पे स्केल असणार आहे। S14 पे स्केलमध्ये बघा 38,600 पासून 1,22,800 रुपये बेसिक पेमेंट असतं। औषध निर्माताचे 14 पदं जे आहेत ते भरून घेतले जात आहेत। त्यानंतर बघा, स्टाफ नर्सचे एकूण 78 पदं भरून घेतले जात आहेत। S13 म्हणजेच 35,400 बेसिक पेमेंट असणार आहे। त्याचबरोबर एक्सरे टेक्निशियनचं सुद्धा पद आहे, 6 पदं भरून घेतले जात आहेत, पेमेंट सेम असणार आहे। हेल्थ विजिट अँड लेप्रोसी टेक्निशियन S8 पे स्केल आहे, एकच पद भरून घेतलं जात आहे। मानस उपचार समुपदेशकचे 2 पद आहेत। प्रयोगशाळा तंत्रज्ञ गट क चं 1 पद आहे फक्त। लेखापाल वरिष्ठ लेखापरीक्षकचे 6 पदं। कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण 58 पदं आणि कनिष्ठ अभियंता विद्युत याचे 12 पदं। त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याच्यासाठी 8 पदं भरून घेतले जात आहेत। सगळ्यांना S14 पे स्केल मिळणार आहे। अग्निशामक सेवा बघा, चालक यंत्रचालक असतील यांचे पदं आहेत एकूण 12 आणि अग्निशामक फायरमॅनची 138 पदं भरून घेतले जात आहेत। कनिष्ठ विधी अधिकाऱ्याचे 2 पदं, क्रीडा पर्यवेक्षकचं 1 पद, उद्यान अधीक्षकचे 2, उद्यान निरीक्षकचे 11 आणि लिपिक टंकलेखकचे 116 अशा पूर्ण 490 पदांसाठी ही पदभरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांच्यातर्फे गट क आणि ड रिक्त पदं जे आहे ते सरळ सेवेची पदभरती आहे। कशाही पद्धतीचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्टवर नाही, नियमित परमनंट स्वरूपात जी पदभरती आहे ही राबवण्यात येत आहे। यामध्ये पात्र जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज करण्याचा कालावधी 10 जूनपासून 3 जुलैपर्यंत असणार आहे। www.kdmc.government.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही जाहिरात पाहू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीनं फॉर्मसुद्धा भरू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फॉर्म कसा भरायचा कळत नसेल आणि तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती तुम्हाला जायचं आहे आणि तिथं तुम्हाला मॅसेज करायचा आहे काय काय डॉक्युमेंट्स लागतील, त्याच्याविषयी तुम्हाला तिथं व्हॉट्सअपवर पूर्ण गायडन्स दिला जाईल। तुम्हाला ऑनलाईन व्हॉट्सअपवरती तुमचे डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत। ऑनलाईन पद्धतीनं व्यवस्थितरित्या तुम्हाला फॉर्म भरून त्याची रिसिप्टसुद्धा दिली जाईल। जर तुम्हाला शक्य नसेल, स्वतः फॉर्म भरता येत नसेल, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरून घेण्यासाठी नक्की व्हॉट्सअपवरती मॅसेज करा। तर आता बघा, लेखासेवा गट क आणि निमवैद्यकीय सेवा गट ड चे लिपिक आणि आयाचे जे पद आहेत ते 16 आणि 2 पदं भरून घेतले जात आहेत।
तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरायला 10 तारखेला सुरुवात झालेली आहे. 3 जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते परीक्षेच्या 7 दिवस आधी संकेतस्थळावर येणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे संकेतस्थळ जे असेल त्याच्यावर ऑनलाईन परीक्षेचा दिनांकसुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला आपल्या मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर सुद्धा जसं काही या पदभरतीविषयी अपडेट येतील तसं व्हिडिओ बनवून कळवण्यात येते. त्याच्यामुळे तुम्ही आपलं चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बघा, आता सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार तुम्हाला याच्यामध्ये पदं पाहायचे आहेत आणि त्याचबरोबर याच्या खाली शैक्षणिक अर्हता जी आहे ती देण्यात आलेली आहे ती पाहायची आणि जर तुम्ही इलिजिबल असाल तर नक्की फॉर्म भरायचा आहे. तर औषध निर्माता जे पद आहे या पदासाठी बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही बी फार्म झालेलं पाहिजे किंवा एम फार्म असायला पाहिजे. डी फार्मसी ज्यांचा आहे, डिप्लोमा ज्यांचा झालेला आहे त्यांना अप्लाय करता येणार नाही. महाराष्ट्र काउन्सिलिंग नर्स जे काउन्सिलिंग आहे, महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलिंग यांचं तुम्हाला तुमच्याकडं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या परमनंट पदभरती येत असतात, आरोग्य विभाग असतील, महानगरपालिका असतील, DMER असेल, सगळ्यांमध्ये नर्सिंग काउन्सिलिंग असेल, फार्मसी काउन्सिलिंग असतील, पॅरामेडिकल काउन्सिलिंग असतील, अशा पद्धतीच्या काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडं असणं गरजेचं असतं. जर तुमच्याकडं काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला तिथं पेपरमधून बाद केलं जातं, तुम्हाला तिथं घेतल्या जात नाही. त्यामुळं जर तुमच्याकडं अद्याप वैध रजिस्ट्रेशन नसेल, तुमचं रजिस्ट्रेशन रिन्युअलला आलं असेल किंवा नव्यानं अप्लाय करायचं असेल तरीही तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती माहिती विचारून घेऊ शकता. तुम्हाला काउन्सिलिंगचे फॉर्मसुद्धा ऑनलाईन पद्धतीनं आपल्याकडं भरून मिळतील. त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला जाऊन इन्फॉर्मेशन घेऊन आपल्या काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशनचे फॉर्मसुद्धा भरून घ्यायचे आहेत. यामध्ये 2 वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा कंपल्सरी ठेवण्यात आलेला आहे. कुष्ठरोग तंत्रज्ञानसाठी सुद्धा बघा, तुमचं SSC असायला पाहिजे. त्याच्याबरोबर पॅरामेडिकलचा लेफ्रसी टेक्निशियन तुमचा कोर्स असायला पाहिजे 2 वर्षाचा. त्याचबरोबर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयामध्ये 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. स्टाफ नर्स गट कचं अत्यंत महत्त्वाचं पद आहे. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील BSc नर्सिंग या विषयामध्ये तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते व्हायला पाहिजे किंवा तुमचं 12वी नंतर जनरल नर्सिंग मिडवाईफ ह्या विषयी पदविका तुमच्याकडं असायला पाहिजे. GNM तुमचं असायला पाहिजे. तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. सोबतच नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशनसुद्धा तुम्हाला इथं लागणार आहे. स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ, ANM म्हणून शासकीय, बघा ANM जरी तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला शासकीय, निमशासकीय, खाजगी रुग्णालयामध्ये 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अर्हतेमध्ये बघा, तुम्हाला एकतर BSc नर्सिंग असायला पाहिजे किंवा मग महाराष्ट्र राज्यातून HSC आणि GNM असायला पाहिजे. स्टाफ नर्स, मिडवाईफ, ANM म्हणून शासकीय, त्याच्यामध्ये ब दिलेला आहे तुम्हाला की त्याच आता तुम्हाला तर जे ANM झालेलं आहे ते अप्लाय करू शकत नाही तिथं. GNM झाल्याच्यानंतर स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ किंवा ANM म्हणून काम केलेलं असेल तर तुम्हाला तिथं अप्लाय करता येतं. तुमचा ANM कोर्स झाला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, पण तुम्हाला तिथं बाद केल्या जाऊ शकतं. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणार आहे. काउन्सिलिंग रजिस्ट्रेशनसुद्धा कंपल्सरी आहे. एक्सरे टेक्निशियनचं सुद्धा बघा, तुम्हाला भौतिकशास्त्र विषयासह तुमचं विज्ञान शाखा झालेला पाहिजे. डिप्लोमा इन रेडिओग्राफी उत्तीर्ण 2 वर्षाचा अनुभवसुद्धा असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, असाच प्रत्येक पदांचं जे अर्हता आहे ते खाली दिलेले आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. प्रयोगशाळा तंत्रज्ञानसाठी बघा, तुमचं महाराष्ट्र विद्यापीठातील भौतिकशास्त्र असतील, रसायनशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा वनस्पती म्हणजे तुमचं बॉटनी आलं, प्राणीशास्त्र म्हणजे तुमचं झुलॉजी आलं आणि सूक्ष्मजीव म्हणजे मायक्रोबायोलॉजी आलं. या विषयापैकी एका विषयातून तुमचं ग्रॅज्युएशन प्लस DMLT प्लस 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं तुमच्याकडं गरजेचं असणार आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंताचं सुद्धा 58 पदं आहेत. त्यामध्ये तुम्हाला सिव्हिल झालेलं असेल तर अप्लाय करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कनिष्ठ अभियंता विद्युतमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुमचं इलेक्ट्रिकलमधून झालेलं असायला पाहिजे इंजिनिअरिंग, किंवा तुमचं मेकॅनिकलमधून झालेलं असेल तर तुम्ही यांत्रिकीमध्ये फॉर्म भरू शकता.
त्यानंतर बघा सगळ्यात जास्त पदं असणारं अग्निशामक फायरमॅन 138 पदं असणारं हे जे पद आहे हे पद भरून घेतलं जात आहे. S6 पे स्केल आहे. अहर्तेमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक म्हणजे तुमचं SSC प्लस 6 महिन्याचा कालावधीचा जो अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम आहे तो असायला पाहिजे. वयोमर्यादा जी आहे ते 30पेक्षा जास्त नसायला पाहिजे. यामध्ये शारीरिक पात्रतासुद्धा असायला पाहिजे असणार गरजेचं आहे. उंची 165 सेंटीमीटर, त्याच्यानंतर छाती असायला पाहिजे 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे, वजन 50 किलोच्या जवळपास पाहिजे आणि दृष्टीसुद्धा चांगली पाहिजे. हे टेस्ट तुमचं फिजिकलमध्ये तिथं केल्या जात असतं. अशा पद्धतीनं प्रत्येक जे पोस्ट आहे या पोस्टच्या सामाजिक समांतर आरक्षणानुसार तुम्हाला त्याची अर्हतासुद्धा खाली दिलेली आहे. तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे. काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरून रिसिप्ट तुमच्या व्हॉट्सअपला पाठवण्यात येते. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 490 पदांची पदभरती होत आहे. त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहितीसाठी व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरून घेण्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. धन्यवाद.